नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मॅथ टॅलेंट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण शिकवत आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 आणि त्यामधला क्वेश्चन नंबर सेकंड आणि आज त्यामधला आपला एक्झाम्पल नंबर आहे थर्ड. ते एक्झाम्पल असं आहे 2x - 3y = 9, 2x + y = 13. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही मागे शिकवलेल्या सर्व एक्झाम्पलची प्रॅक्टिस वगैरे करताय ना, ती खूप महत्त्वाचं आहे. तर प्रॅक्टिस करत चला आणि एक नवीन एक्झाम्पल ॲड झालं की त्याची तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. तर आपण आज आपल्या एक्झाम्पलकडे वळणार आहोत. तर ते असं आहे 2x - 3y = 9 आणि 2x + 3y = 13. तर आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. तर आपल्या क्वेश्चनचं नाव काय होतं? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. तर आता आपण हे सॉल्व करणार आहोत. तर याला आपण इक्वेशन सेकंड आणि थर्ड असं फर्स्ट आणि सेकंड असं कन्सिडर करणार आहोत. 2x - 3y = 9. लेट 2x - 3y = 9 हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि 2x - प्लस y = 13 हे आहे आपलं इक्वेशन नंबर सेकंड. तर आणि हे आपलं एकदम सोपं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर बघा, यामध्ये आपल्याला कोणता हा व्हेरिएबल कॉमन दिसतोय? तर दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला 2x हा कॉमन दिसतोय. यावरून आपल्या काय लक्षात येते? तर इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन वगैरे करून आपल्याला व्हेरिएबल इक्वल करण्याची गरज नाही, ऑलरेडी ते इक्वल आहे. आता आपण त्याला एलिमेंट करू शकतो. तर ते कसे? तर आता इथं आपण बाय सबस्ट्रॅक्शन मेथड वापरून आपण ते हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर आता आपण इथं वापरणार आहे सबस्ट्रॅक्शन मेथड. तर कसं? तर सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फर्स्ट फ्रॉम सेकंड. आपल्याला फर्स्ट इक्वेशन सेकंडमधून सबट्रॅक्ट करायचं आहे आणि आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर बघा, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. तर इक्वेशन सेकंड काय आहे आपलं? 2x + y = 13 हे इक्वेशन आपलं सेकंड आहे. 2x + y = 13. आता आपल्या याच्यातून सबट्रॅक्शन करायची आहे. तर मायनस 2x - 3y = 9. इथं जी व्हॅल्यू मोठी असली ती आपण इक्वेशन त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं, दुसरं छोट्या व्हॅल्यूवाले इक्वेशन. तर इथं हा 2x हा 2x, इथं काय मायनस 2x - 2x हे झाले कॅन्सल. त्याच्यानंतर काय आपलं +y - 3y. तर हा मायनस आणि हा मायनस मायनस काय झालं इथं प्लस. तर इथं काय होईल? आपली ॲडिशन होईल. y + 3y हे होईल 4y. आणि इकडे काय आहे? 13 - 9. तर 13 - 9 काय होता? तर 4. सोपं सबस्ट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर हा y. आता आपण हा 4 इकडे या साईडला पाठवला तर तो डिवायडेशनला जाईल, इकडे मल्टिप्लायला होता. तर 4 1 जा 4. तर व्हॅल्यू काय आली आपली 1. वायची आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. किती सोपं होतं? वायची व्हॅल्यू आपण एकदम फाइंड केली, एकदम सोपं होतं ना. चला बघा, वायची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली? हे बघा, y = 1 ही आपली वायची व्हॅल्यू आली आहे. तर कसं केलं आपण? काहीच नाही. कोणते व्हेरिएबल्स सिमिलर होते ते बघा. 2x आपण याला काय करायचं की हे कॅन्सल कसे होतील ते बघायचं. तर कोणत्या मेथडनं होतील? सबस्ट्रॅक्शन मेथडनं. तर तिथं आपण सबस्ट्रॅक्शन मेथड वापरली, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड, आणि सबस्ट्रॅक्शन केलं ना, आपल्याला हे वायची व्हॅल्यू इथं आलेली आहे. तर बघा, आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. तर एकदम सोपं आहे एक्सची व्हॅल्यू फाइंड करणं. आता ही वायची आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये टाकणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. तर पुट y = 1 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आपलं? हे बघा, हे इक्वेशन फर्स्ट आहे. 2x - 3y = 9. तर 2x तसा -3. आपल्याला वायच्या जागी काय टाकायचं आहे? 1. तर इथं टाकली आपण 1. हे इथं बघा, हा वाय होता इथं, तिथं आपण 1 टाकली = 9. हे बघा, 2x 3 1 जा काय होईल? 3. इथं काय होईल? -3 = 9. 2x आपण हा -3 इकडे पाठवला तर काय होईल? इकडे प्लस होईल, मीन्स 9 + 3. 2x = 9 + 3 काय होता? 12. ते तर एकदम सोपं आहे, पहिली दुसरीचं काम आहे. हे बघा, आता हा 2 इकडे पाठवला तर 2 डिवाईड करेल 12ला. इकडे मल्टिप्लिकेशनला आहे ना, इकडे मल्टिप्लिकेशनला असलं तर इकडे डिवाईडला जाईल. कळते ना तुम्हाला सगळ्यांना?
एकदम सोपं आहे, एकदम सोपे एक्झाम्पल आहे. ही तर सुरुवात आहे, एकदम सोपी सुरुवात आपल्याला आहे 10वीच्या मॅथला. तर 2 6 जा 12 म्हणजे बेसक 12 हे आपले आले इथं 6. तर एकची व्हॅल्यू आलेली आहे, ती एकची व्हॅल्यू आहे 6. x = 6 ही व्हॅल्यू आपली आलेली आहे. वायची सुद्धा व्हॅल्यू आपली आली आहे. म्हणजेच की बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपलं सॉल्युशन आलं आहे. तर चला पुन्हा एकदा मी तुम्हाला डिवाइज करून सांगते काय केलं आपण. इथं काय आहे 2x - 3y = 9. 2x + y = 13. त्याला आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि सेकंड असं आपण त्याला दिलं. नंतर काय येतात सिमिलर व्हेरिएबल बघितला आणि तो सबस्ट्रॅक्शन इन इक्वेशन फर्स्ट सबस्ट्रॅक्ट केलं इक्वेशन सेकंड म्हणणं. हे बघा 2x + y = 13 आणि 2x - 3y = 9 हे सबस्ट्रॅक्शन केलं. तर इथे हे काय -2x - 2x कॅन्सल झाले. इथं काय हे मायनस होता 3y, हा मायनस हे झालं प्लस. मग याची आपण ॲडिशन केली, ते झाले 4y. आता 13 - 9 केला ते 4 आला, 4y. आता हा 4 इकडे पाठवला तर हा डिवाईडला गेला, आता 4 × 1 = 4. इथं yची व्हॅल्यू आपली आली 1. त्याच्यानंतर काय केलं आपण yची व्हॅल्यू पुट केली इक्वेशन फर्स्टमध्ये yची व्हॅल्यू पुट केल्यानंतर 2x - 3. आता इथं yची व्हॅल्यू आहे, इथं y 3y, इथं yची व्हॅल्यू पुट केली आणि इथं 9. तर 3 × 1 = 3, yची व्हॅल्यू काय होती 1. आणि 2x - 3 हा -3 इकडे पाठवला तर तो झाला प्लस, इकडे प्लस 9 + 3 केलं, इथं आलं 12. हा इकडे 2x होता. आता 2 इकडे पाठवला तर हा इकडे मल्टिप्लिकेशन होता, इथं डिवाईडला गेला. 12/2 आला. तर इथं 2 6 जा 12 आला. म्हणून एकची व्हॅल्यू काय आली 6 आली. तर आता खाली लिहायचं x = 6 and y = 1 means therefore the solution is xy = काय आहे 6 and 1. सोपं आहे. चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि एक्झाम्पल व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून सतत रोज याची प्रॅक्टिस करत राहा. चला आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, प्लीज शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व महाराष्ट्रीयन विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सोप्या पद्धतीने मराठीमध्ये हे मॅथमॅटिक्स शिकायला भेटेल. आणि मी अपेक्षा करते की सर्वांचा या वर्षीचा मॅथचा पेपर चांगल्या प्रकारे जाईल. म्हणून प्रत्येक जणांनी ह्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.